चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही खाल्ल्याच असतील, पण अशी कढीपत्ता चटणी कधी खाल्ली आहे का, की जी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी, सोबत रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण खाऊ शकतो. तर अशी बहुगुणी कढीपत्ता चटणी आज आपण बनवणार आहोत. चला तर ही स्वादिष्ट रेसिपी कशी बनवायची ते पाहू. त्यासाठी 2 कप कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता त्याच्या देठापासून वेगळा केला आहे. आता हा कढीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावरची मावा आणि धूळ निघली जाईल. याला धुवून वाळवायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे आणि त्यामध्ये हा कढीपत्ता घालायचा आहे. हा कढीपत्ता मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कढीपत्त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कढीपत्ता केसांच्या आरोग्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे. कढीपत्ता आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे आणि तो आता कुरकुरीत झाला आहे. त्याला आपण बाजूला ठेवून देऊया. आता त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा उडीद डाळ, हे सगळं आपल्याला 1 ते 2 सेकंद परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चटणी टिकावी यासाठी आपण 1 चमचा मोहरी आणि 2 मोठे चमचे धने घातले आहे. हे सुद्धा आपल्याला 1 ते 2 सेकंद परतून घ्यायचे आहे. चटणीची लज्जत वाढवण्यासाठी अर्धा कप शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि यांना मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. हळूहळू परतल्याने काय होणार आहे, त्यामधला सगळा कच्चेपणा व्यवस्थित निघून जाणार आहे आणि आपल्या चटणीचा स्वाद सुद्धा वाढणार आहे. आता हे आपण इथं परतून घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी चिंच आणि 2 मोठे चमचे डाळ्या घालायच्या आहे आणि हे परत एकदा आपल्याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं घातलं आहे. त्याला सुद्धा आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. जे जिन्नसाला भाजायला जास्त वेळ लागतो ते जिन्नस आपण इथं आधी घेतले आहेत. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजून झालं आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण इथं थंड झालं आहे आणि आपण भाजलेला कढीपत्ता सुद्धा एकदम कुरकुरीत असा झाला आहे. याच्यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश राहिलेला नाहीये. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. कढीपत्ता भाजल्यामुळं चटणी जास्त दिवस टिकते. याची चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये चिमूटभर हिंग आणि 1 चमचा मीठ घातला आहे आणि याला मिक्सरवरती चालू बंद करत पल्स मोडवरती आपल्याला जाड भरडसर असं दळून घ्यायचं आहे आणि इथं आपली खमंग कढीपत्ता चटणी तयार आहे. एखाद्या बरणीमध्ये भरून तुम्ही हिला 1 ते 2 महिन्यापर्यंत वापरू शकता. प्रवासामध्ये पोळी, धपाटे, पराठे, गरम भातासोबत किंवा इडली डोशासोबत ही चटणी खूपच छान लागते. तर अशी ही बहुगुणी कढीपत्ता चटणी तुम्ही सुद्धा नक्की बनवा. तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपी सोबत.